धागे प्रेमाचे भाग 8. पुण्याच्या देशमुख विलामध्ये आज पहाटेपासून सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले होते. संपूर्ण वाडा पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी नटला होता, कारण आज अर्जुन आणि जीविकाच्या लग्नाचा पहिला मान म्हणजेच हळदीचा समारंभ होता. अर्जुनच्या अंगाला लागणारी हळद कोल्हापूरला जीविकासाठी पाठवायची होती, त्यामुळे वाड्यात प्रचंड घाई सुरू होती. अर्जुन आपल्या खोलीत तयार होत असताना सारखा आरशात बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच ग्लो होता. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर पिवळं जॅकेट घातलं होतं. तेवढ्यात वरद तिथे आला आणि त्याने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून आरशात पाहिलं. काय दादा, आज तर तू लग्नाच्या आधीच नवरदेव वाटतोस. पण लक्षात ठेव, ही फक्त हळद आहे, लग्न अजून बाकी आहे. वरदने दात कोरत त्याची खेचली. अर्जुनने त्याला कोपऱ्याने मारलं आणि हसून म्हटलं, तू तुझं बघ वरद. तिकडे दीक्षाने आधीच तुझ्या नावाचा पिवळा रंग स्वतःच्या हाताला लावून घेतलाय आणि तुमच्या दोघांच्या लग्नाचे स्वप्न बघते. वरद लाजून तिथून निघून जातो आणि अर्जुन हसतो. खाली हॉलमध्ये दीक्षा आणि आजी पाहुण्यांचं स्वागतात मग्न होत्या. दीक्षाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अतिशय देखणी दिसत होती. वरद खाली येताच तिची नजर त्याच्यावर खिळली. वरदने हळूच तिच्याजवळ जाऊन म्हटलं, दीक्षा, आज जर तू अशीच समोर उभी राहिलीस तर लग्नाचं डेकोरेशन कोण बघेल? कारण माझं लक्ष तर फक्त तुझ्यावरच आहे. दीक्षाने डोळे मोठे करून त्याला धमकावलं. वरद गप्पा बस. आजी बघतायत आणि आज दादाची हळद आहे. तुझं हे फ्लटिंग बंद कर. पण तिच्या बोलण्यात राग कमी आणि लाड जास्त होता. वरदने संधी साधून तिच्या गालाला थोडीशी हळद लावली आणि तिथून पळून गेला. दीक्षा रागाने लाल झाली, पण मनातल्या मनात ती या क्षणाचा आनंद घेत होती. तिकडे कोल्हापूरमध्ये जीविकाच्या घरातही हळदीची तयारी सुरू होती. जीविकाने साधी पिवळी साडी नेसली होती आणि ती आपल्या खोलीत बसली होती. तिचं मन मात्र पुण्याला अर्जुनच्या वाड्यात घुटमळत होतं. तिने आपल्या हातातील त्या अंगठीकडे पाहिले आणि तिला अर्जुनचे ते शब्द आठवले, आता मला घाबरणं बंद कर, मी तुझा नवरा आहे. जीविकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तेवढ्यात तिची मैत्रीण धावत आली आणि म्हणाली, जीविका, पुण्याहून खास तुझ्यासाठी अर्जुनने काहीतरी पाठवले. जीविकाने बाहेर येऊन बघितलं तर सोहम तिथे होता. सोहमच्या हातात एक मोठी पेटी होती. वहिनी, हे खास दादाने तुमच्यासाठी पाठवलं आहे. त्याने सांगितलं आहे की आजच्या हळदीला तुम्ही हेच दागिने घाला आणि हीच साडी नेसायची. सोहम आदराने म्हणाला. जीविकाने ती पेटी उघडली. त्यात एक अतिशय सुंदर पैठणी साडी आणि फुलांचे दागिने होते. सोबत एक छोटं पत्र होतं. जीविकाने कोपऱ्यात जाऊन ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, प्रिय जीविका, ही साडी नेसल्यावर तू साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मीच वाटशील. पण लक्षात ठेव, हळद लावताना माझ्या नावाचा विचार कर, म्हणजे तुझा चेहरा जास्त चमकेल. तुझाच अर्जुन. पत्र वाचून जीविकाने ते आपल्या हृदयाशी धरलं. तिने पटकन आपल्या खोलीत जाऊन अर्जुनला कॉल केला. अर्जुनने पहिल्याच रिंगला फोन उचलला. काय झालं, पत्र मिळालं का? अर्जुनने उत्साहाने विचारलं. जीविका लाजत म्हणाली, हो अर्जुन, खूप सुंदर आहे सगळं, पण तुम्ही कशाला इतका खर्च केलात? अर्जुन हसून म्हणाला, अगं, माझ्या राणीसाठी हे तर काहीच नाही आहे. बरं, आता लवकर तयार हो, मला तुला व्हिडिओ कॉलवर बघायचं आहे. जीविकाने हट्ट धरला. अजिबात नाही. हळद लागल्याशिवाय तुम्ही मला आणि मी तुम्हाला बघू शकत नाही. ही पद्धतच असते. अर्जुनने तिची खेचत म्हटलं. अरे वा, आतापासूनच नियम पाळायला लागलीस. ठीक आहे, मग मी सुद्धा लग्नाच्या मंडपातच बघेन. तोपर्यंत मग विरह सहन कर. जीविका हसून म्हणाली, तुमच्याशी बोलण्यात कोणीच जिंकू शकत नाही. लवकर या आता, मला तुमची खूप आठवण येते. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. पुण्यात आजीने अर्जुनला पहिली हळद लावली. अर्जुनच्या अंगाला हळद लागताच वरद आणि त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. अर्जुनने विचार केला, हीच हळद आता माझ्या जीविकाला लागेल, म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने एक होऊ.
तिकडे कोल्हापूरला सोहमच्या हस्ते ती हळद पोहोचवली. जीविकाला जेव्हा अर्जुनच्या नावाची हळद लागली तेव्हा तिचं रूप अजूनच खुललं. तिने सोहमला विचारलं, सोहम, अर्जुन कसे दिसत होते हळदीत? सोहमने हसून सांगितलं, वहिनी, दादा तर सारखं फोनमध्ये तुमचे फोटो बघत होता. त्याला तुमची इतकी ओढ लागली आहे की मला वाटतंय तो वरात घेऊन आजच निघेल. जीविकाला हसू आले आणि ती म्हणाली, सोहम, काहीही काय बोलतोयस? हळद लावून झाल्यानंतर रात्री पुन्हा एकदा दोघांचा व्हिडिओ कॉल सुरू झाला. दोघांच्याही अंगाला हळद लागलेली होती. बघ, आपण दोघेही आता पिवळ्या रंगात न्हाऊन निघालोय, अर्जुन प्रेमाने म्हणाला. जीविकाने स्क्रीनकडे बघून विचारलं, अर्जुन, तुम्हाला भीती वाटते का लग्नानंतरच्या नवीन आयुष्याची? अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, भीती नाही जीविका, एक प्रकारची ओढ आहे मला. तुला या सगळ्या दुनियेतून, त्रासातून बाहेर काढून माझ्या सुरक्षित जागेत आणायचं. तिथे फक्त तू आणि मी असू. जीविकाचे डोळे पाणावले. तिने विचारलं, आणि तुमचे ते कोडिंग क्लास कधी सुरू करणार? अर्जुन खळखळून हसला. आधी तू पुण्यात ये, मग तुला कोडिंग आणि माझं मन कसं वाचायचं हे दोन्ही शिकवेन. दुसरीकडे सोहम आणि साक्षीची सुद्धा छोटीशी भेट झाली. सोहमने साक्षीला अर्जुन आणि जीविकाच्या लग्नाची पत्रिका दिली. साक्षी, माझ्या दादा आणि वहिनीच्या लग्नात तू नक्की येशील अशी मी अपेक्षा करतो, कारण लवकरच तुला आमच्या घरीच यायचं आहे ना? सोहमने स्पष्टपणे पण थोडं खोडकर अंदाजामध्ये सांगितलं. साक्षीने लाजून मान खाली घातली, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती आणि काहीतरी रहस्य होते जे ती लपवत होती. देशमुख विलामध्ये आता फक्त लग्नाची वरात निघण्याची प्रतीक्षा होती, पण रेवती मात्र अजूनही गप्प नव्हती. तिने लग्नाच्या दिवशी काहीतरी मोठा प्लॅन आखला होता. काय अर्जुन आणि जीविकाचं हे लग्न निर्विघ्न पार पडेल? अर्जुन विलामध्ये लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना अचानक रेवतीने वाड्यात प्रवेश केला. तिचे डोळे रडून सुजले होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारची जिद्द आणि भीती एकत्र दिसत होती. अर्जुन आपल्या खोलीत जीविकाच्या आठवणीत मग्न असतानाच रेवती धावत तिथे पोचली. तिने काहीही विचार न करता अर्जुनचा हात पकडला आणि व्याकुळ होऊन म्हणाली, अर्जुन, प्लीज असं करू नकोस. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तू त्या जीविकासाठी मला असं सोडून जाऊ नकोस. ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली आणि सगळं विस्कटलं. अर्जुन, माझ्याकडे बघ. मी तुला हवं ते सर्व द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्यासोबत लग्न कर. अर्जुनने तिचा हात झटकला आणि तो 2 पावले मागे झाला. त्याच्या नजरेत रेवतीबद्दल फक्त तिरस्कार होता. तो अतिशय शांत पण करारी आवाजात म्हणाला, रेवती, मी तुला कोल्हापूरला जाण्यापूर्वी स्पष्ट सांगितलं होतं आणि आत्ता पुन्हा एकदा सांगतोय, माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि हे तुला आधी पण माहिती होतं. तुझ्याशी लग्नाचा विचार मी फक्त घरचे मला लग्नासाठी फोर्स करत होते म्हणून केला होता, कारण मला कोणत्या पण अनोळखी मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं आणि तू ओळखीची होतीस म्हणून मी तुला लग्नासाठी विचारलं होतं. पण तू खूप कपटी मनाची असशील हे मला वाटलं नव्हतं. पण आता मला हे नीट कळलं आहे की तू एक चांगली व्यक्ती नाही आहेस. तुझं वागणं, तुझे विचार आणि तुझं हे दिखाऊ प्रेम मला नको आहे. त्यामुळे तू जेवढं माझ्यापासून लांब राहशील ना, तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. रेवतीला हे ऐकून मोठा धक्का बसला. तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली आणि रागाच्या भरात म्हणाली, पण अर्जुन, मी हे सगळं तुझ्यासाठीच करते ना. ती जीविका एक साधी मिडल क्लास फॅमिलीमधील मुलगी आहे. तिला आपल्या संस्कृतीचं, आपल्या स्टेटसचं काय माहिती? तुला कुठे शोभते ती? मी तुझ्या तोडीची आहे. माझं राहणीमान, माझं शिक्षण सगळं तुझ्या स्टेटसचे मॅच होते. तुला ती मुलगी का आवडते जिच्याकडे साधे चांगले कपडेही नसतात? मिडल क्लास आणि दुनियेची लायकी हे शब्द ऐकताच अर्जुनचा संयम सुटला.
त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तो रेवतीच्या अगदी जवळ गेला आणि आपला हात उंचावत ओरडला, पुरे कर रेवती, एक शब्दही पुढे बोलायचा नाहीस. जीविकाबद्दल पुन्हा एकदा काही वाईट बोललीस तर लागली. अर्जुनने तिच्या डोळ्यात डोळे घालून पुढे म्हटले, तू म्हणतेस ना तू मला शोभतेस. रेवती, तू फक्त बाहेरून सुंदर दिसतेस, पण मनातून तू खूप अस्पष्ट समान आहेस. आणि जीविका, ती या घराचा श्वास आहे. तुला जे स्टेटस वाटतंय ना, ते स्टेटस जीविका माझ्या वाड्यात पाऊल ठेवेल तेव्हा निर्माण होईल. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि पुन्हा कधी माझ्या किंवा जीविकाच्या वाट्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्यासाठी जीविकाची किंमत या जगातील सर्वच संपत्तीपेक्षा जास्त आहे. अर्जुनने तिला दरवाजाच्या बाहेर रस्ता दाखवला. रेवती अपमानाने आणि रागाने तिथून निघून गेली, पण जाताना तिच्या डोळ्यात एक वेगळी जळजळ होती. अर्जुन शांत व्हायचा प्रयत्न करत होता, पण त्याचं हृदय आता फक्त जीविकासाठी धडधडत होतं. त्याने खिशातून फोन काढला आणि जीविकाचा फोटो बघत स्वतःशीच पुटपुटला, कोणी काहीही म्हणू दे जीविका, तू फक्त माझी आहेस आणि मी तुझा. उद्याची वरात तुला सन्मानाने घेऊन यायलाच येईल. वाड्यात आता शांतता पसरली होती, पण ही शांतता वादळापूर्वीची होती की सुखाची, हे येणारा काळच ठरवणार होता. रेवती गेल्यावर अर्जुन बराच वेळ शांतपणे खिडकीबाहेर पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर जीविकाचा तो निरागस चेहरा आणि कोल्हापूरच्या त्या मांडवात तिने घेतलेलं त्याचे नाव वारंवार येत होते. तेवढ्यात वरद खोलीत आला. त्याने पाहिले की दादा थोडा अस्वस्थ आहे. काय झालं दादा? ती रेवती पुन्हा काही बोलली का? वरदने काळजीने विचारले. अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला आणि वळून म्हटले, काही नाही वरद. तिची लायकी तिनेच सिद्ध केली आहे. पण आता मला एक क्षण वाया घालवायचा नाही आहे. उद्या सकाळीच आपली वरात कोल्हापूरसाठी निघाली पाहिजे. मला लवकरात लवकर माझ्या जीविकाला या वाड्यात आणायचं आहे. वरदने हसून दादाचा खांदा थोपटला आणि म्हणाला, काळजी नको करूस दादा. बँडबाजापासून ते फुलांच्या गाडीपर्यंत सगळी तयारी झाली. उद्या संपूर्ण कोल्हापूर पाहत राहील की देशमुख खानदानाचा मोठा मुलगा आपल्या सुनेला किती थाटात न्यायला आलाय. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये जीविकाच्या घराबाहेर लग्नाचा मोठा मांडव सजला होता. काका काकू स्वतः प्रत्येक पाहुण्यांची सोय बघत होते आणि त्यात सायली पण. जीविका आपल्या खोलीत एकटीच बसली होती. तिच्या मनात संमिश्र भावना होत्या. तिला आनंद होता की तिला तिचं प्रेम मिळणार होतं, पण आपले घर सोडून जाण्याचे दुःखही होते. तिने आरशात स्वतःला पाहिले. तिच्या गळ्यात अर्जुनने दिलेली ती छोटी अंगठी एका दोऱ्यात ओवून तिने गळ्यात घातली होती. तेवढ्यात काकी आत आल्या आणि जीविकाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, जीविका, तुझं नशीब खूप मोठं आहे ग. अर्जुन साहेबांचा सारखा माणूस तुला जोडीदार म्हणून मिळाला आणि त्यांनी तुला केवळ मान दिला नाही तर तुझा स्वाभिमानसुद्धा जपला. जीविकाने काकींच्या कुशीत डोकं टेकवलं आणि हळूच पुटपुटली, हो काकी, अर्जुन खूप वेगळे आहेत. सुरुवातीला मला ते खूप कडक वाटायचे, पण त्यांचं हृदय खूप कोमल आहे. रात्रीचे 2 वाजले होते, तरीही अर्जुनला झोप येत नव्हती. त्याने पुन्हा एकदा जीविकाला व्हिडिओ कॉल केला. जीविकाने फोन उचलताच अर्जुनला दिसलं की तिचे डोळे ओले आहेत. काय झालं जीविका? तुला कोणी काही बोललं का? पुन्हा का रडतेस? अर्जुनने काळजीने विचारले. जीविकाने डोळे पुसले आणि म्हणाली, नाही अर्जुन, फक्त घर सोडताना थोडं वाईट वाटतंय, पण तुम्हाला बघितलं की सगळी भीती निघून जाते. अर्जुनने तिला हसवण्यासाठी तिचे खेचायला सुरुवात केली. अरे बापरे, म्हणजे तुला माझी आठवण येत नाही आहे, तर तुला भीती वाटते की तू हे घर सोडून माझ्याकडे येशील म्हणून. तू मला कॉल केलास, मी तर विचार केला होता की तू माझ्यासाठी गाणी वगैरे म्हणशील. जीविका अजून हसली आणि म्हणाली, काहीही काय बोलताय तुम्ही? गाणी वगैरे मला नाही जमत. आणि हो, उद्या वरात घेऊन येताना जास्त उशीर करू नका, नाहीतर मी मंडपातून पळून जाईन.
हे ऐकून अर्जुन खळखळून हसला आणि म्हणाला, बरं बाई, 10:30चा मुहूर्त आहे ना, मी 10 वाजताच दारात उभा राहील. आणि बघ, जर तू पळून गेलीस ना तर मी तुला अख्ख्या कोल्हापुरातून शोधून काढेन. तू माझी आहेस आणि तुला माझ्यापासून कोणीच लांब नेऊ शकणार नाही. पुण्यात पहाटेची वेळ झाली आणि देशमुख विलाच्या अंगणात सनईचे सूर घुमू लागले. अर्जुन नवरदेवाच्या पोशाखात, डोक्यावर पगडी आणि हातात तलवार घेऊन खाली आला. तेव्हा आजींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. वरद आणि सोहम दोघेही नाचायला तयार होते. दीक्षाने पिवळी साडी नेसली होती आणि ती वरदच्या अवतीभोवती फिरत होती. वरदची आई आणि काकू त्या पण तयार होत्या. पण श्वेता काकू थोडीशी नाराजच होती, कारण तिला जीविकाला त्यांची सून बनून या घरात आलेला आधीपासूनच आवडलं नव्हतं. वरद, सामानाची बॅग नीट ठेवली आहे ना? काही विसरू नकोस, दीक्षाने सूचना दिली. वरदने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढत म्हटले, दीक्षा, सगळं काही बरोबर आहे. तू फक्त माझ्या शेजारी उभी राहा, म्हणजे मला नाचायला जास्त हुरूप येईल. आणि बघ, दादाचं लग्न झालं की आपलाच नंबर आहे. दीक्षाने लाजून त्याला बाजूला ढकलले आणि ती आजींच्या मागे जाऊन उभी राहिली. वरात आता कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली होती. गाड्यांचा ताफा जेव्हा कोल्हापूरच्या वेशीवर पोहोचला तेव्हा ढोल ताशांच्या गजरात अर्जुनचे स्वागत झाले. अर्जुन गाडीतून खाली उतरला तेव्हा त्याची नजर फक्त त्या घराकडे होती जिथे जीविका त्याची वाट पाहत होती. पण तिथेच कोपऱ्यात रेवती आपली गाडी लावून उभी होती. तिच्या डोळ्यात सुडाची भावना होती. तिने फोनवर कोणाला तरी सूचना दिली, लक्षात ठेवा, सप्तपदी होण्यापूर्वीच मला तो कागद जीविकाच्या हातात पाहिजे. हे लग्न होता कामा नये. अर्जुनला या संकटाची काहीच कल्पना नव्हती. तो मोठ्या उत्साहाने मंडपाकडे सरकवला. जीविका अंतरपाठच्या मागे उभी होती. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिला आता फक्त त्या क्षणाची ओढ होती जेव्हा अंतरपाठ सरकेल आणि तिला तिचा अर्जुन समोर दिसेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, काय होईल पुढे? जीविका आणि अर्जुनचं लग्न होईल की नाही आणि काय आहे त्या चिठ्ठीमध्ये हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच मला साथ द्या. धन्यवाद.